हे बघा, खऱ्या अर्थानं जे ड्रगचा व्यवसायामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा या अगोदर अनेक सेलिब्रिटी असतील, राजकीय क्षेत्रातली लोक असतील, हे ड्रगच्या व्यवसायामध्ये संबंध असल्याचं उघड झालेलं आहे। आणि म्हणून या प्रकरणाची सुद्धा सखोल चौकशी त्या ठिकाणी करावी आणि त्यामध्ये जे दोषी असतील, मग त्यात आदित्य ठाकरे असो की आणखीन कोणी असो, त्या सर्वांवर महाराष्ट्र सरकारनं आणि गृह विभागानं कडक कारवाई करावी। दिशा सालेंच्या मृत्यू प्रकरणात दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, परमवीर सिंह, सचिन वाजे यांच्याबाबत पोलीस आयुक्तांच्याकडे तक्रार केली आणि त्यांना अटक करण्याची मागणी पण केलेली आहे। हे बघा, दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं नाव काही आज नवीन आलेलं नाही। ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला होता त्याच वेळेस आदित्य ठाकरेंवर हे आरोप झालेले होते आणि आज दिशा सालियान हिच्या वडिलाच्या वकिलांनी जे कॅमेऱ्यासमोर सांगितलं की त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी पूर्ण आपल्या पदाचा दुरुपयोग करत आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला। परमजीत सिंग असेल, सचिन वाजे असतील, त्या ठिकाणी अनेक लोकांचे नावं त्यांनी घेतले आणि नावं घेतले नाही तर आमच्याजवळ आय विटनेस आहेत, आमच्याजवळ पुरावे आहेत। योग्य वेळी आम्ही ते निश्चित त्या ठिकाणी सादर करू। आणि आज त्यांनी पोलीस कमिशनर मुंबईची भेट घेऊन या आदित्य ठाकरे सहित सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांना आणि इतरांना अटक करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली। काल एका बैठकीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे जवळजवळ आले होते। एका खुर्चीचं अंतर होतं। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री राज्याचे एक मुद्दा मांडत असताना आदित्य ठाकरेंची देहबोली जी आहे ती थोडी गर्वाची होती। त्याच्यावर सोशल मीडियावर सध्या टीका केली जाते। आजोबांच्यामुळं यांना आमदार पद किंवा मंत्रीपद मिळालं, त्यांची तितकी लायकी नाही असा आरोप पण केला जातो। ही गोष्ट खरीच आहे की एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व हे तळागाळातून, सामान्य कुटुंबातून संघर्ष करून आणि संघटना मोठी करून तयार झालेले नेतृत्व आहे। आणि आदित्य ठाकरे हा सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून जन्माला आलेला आहे आणि तो ॲटिट्यूड त्याच्यामध्ये नेहमी करता वारंवार दिसतो। खरं म्हणजे एकीकडं आम्ही हिंदू धर्म मानणारे आहे म्हणायचं आणि हिंदू धर्माचे जे संस्कार आहे, संस्कृती आहे की कुठल्याही मोठ्या माणसाचा मान सन्मान हा लहान व्यक्तीनं त्या ठिकाणी केला पाहिजेत, तो मात्र या ठिकाणी त्यांनी केलेला नाही। हा त्यांचा विषय जरी असला तरी निश्चित हे कोणालाही न आवडण्यासारखा तो कालचा विषय टीव्हीवर सगळ्यांना बघायला मिळाला। सर, कुणाल कामरा ज्या प्रकाराने त्याने पहिले एक गाणं घातलं, आता आज म्हणजे काल वगैरे त्याने परत दुसरं गाणं घातलं आहे आणि तिथेही जी तोडफोड केली गेली हॅबिटॅटमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी, त्याला घेऊन हा दुसरं गाणं आहे। हा एक पहिला प्रश्न, ह्याच्यावरती प्रतिक्रिया। याला जोडून दुसरा प्रश्न हा की संजय राऊत हे म्हणतात की कुणाल कामरा आणि माझं DNA एकच आहे। एका रिक्षावाल्याला रिक्षावाला नाही सांगणार तर काय सांगणार? हे बघा, कुणाल कामरांनी जे काही व्यंगतर गाणं म्हटलं, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या एका माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावर उपहासानं म्हटलेलं ते गाणं आहे आणि त्या गाण्यामध्ये काही तथ्य नाही। खरं म्हणजे त्या गाण्यामध्ये त्यांनी जे बापाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे, आम्ही कोणाचाही बाप चोरलेला नाही। जे लोक बापाचा विचार, बापाचे संस्कार विसरले होते ते विचार घेऊन शिवसेना नावाचा पक्ष माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जिवंत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हा खटाटोप केला आणि आजही आम्ही ज्वलंत हिंदुत्ववादी विचार घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन आमची शिवसेना ही वाटचाल त्या ठिकाणी करत आहे। आणि म्हणून कामरानं जे काही म्हटलं ते निश्चित कोणाची तरी सुपारी घेऊन केलेला तो प्रयोग आहे। आणि ज्या अर्थी आदित्य ठाकरे असेल, उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील, हे जर त्या कामराचं समर्थन करत असतील तर निश्चित संशयाची सुई यांच्याकडे जातं की यांच्याजवळ आता कार्यकर्ते किंवा बोलायला काही शिल्लक राहिलं नाही। तो पक्ष आज तुम्ही पाहत असाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे। आणि आमच्यावर जे आरोप केले किंवा कामरानं जे गाणं म्हटलं, त्या कामरा हा आमचा काही कोणी लागत नाही किंवा तो कुठला मोठा नेता नाही किंवा त्याला तो अधिकार नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेनं एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेना आणि धनुष्यबाणावर
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि मला वाटते याच्यापेक्षा मोठं न्यायालय दुसरं कोणतं असू शकत नाही. सर, एक प्रश्न हा आहे की खासदारांच्या वेतन वाढ करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ती पूर्वलक्षी प्रभावाने केली 2023 पासून, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, सगळ्याच विषयावर नेहमी करता कर्मचारी असतील, महागाई भत्ता असेल, पगाराचा विषय असेल, आमदारांचं मानधन असेल, खासदाराचं मानधन असेल की याच्यावर सातत्यानं त्या ठिकाणी हा विचार केला जातो. आणि 2018ला पूर्वी खासदारांच्या मानधनामध्ये त्यावेळेस थोडी वाढ झाली होती आणि एक नवीन ढाचा त्यावेळेस तयार झाला होता आणि जवळपास 18पासून तर आज जवळपास 8 वर्ष झाले. 8 वर्षानंतर त्याच्यामध्ये 24% वाढ केली असेल. पण ही गोष्ट नेमकी लोकांच्या लक्षामध्ये येते की सगळेच खासदार हे काही सदन आणि श्रीमंत नसतात. आजही आपण पाहत असाल अनेक पक्षांमध्ये असे खासदार आहेत की ते अतिशय गरीब कुटुंबातून सामाजिक कार्य करत, लोकांची सेवा करत या पदापर्यंत पोचलेले असतात. आणि या पदावर आल्यानंतर त्यांना त्यांचं जे स्वतःचं स्टेटस सांभाळावं लागतं, त्यांना आल्या गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत म्हणा किंवा त्यांचं आदरातिथ्य म्हणा त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे करावं लागतं. आणि म्हणून हे मानधन त्या ठिकाणी दिल्या जातं आणि 24%ची वाढ ही मागच्या 8 वर्षानंतर करण्यात आलेली. जयकुमार गोरे, एक मिनिट, एका ठिकाणी खासदारांचं वेतन इतकं पर्सेंट हाईक झालं आहे, दुसऱ्या ठिकाणी एका कॉमन मॅनच्या कम्पॅरिझनमध्ये 9 टाइम्स ही वाढ झाली आहे. म्हणजे एक सामान्य नागरिक त्याचं एक पर कॅपिटा इन्कम किंवा एक नॉर्मल इन्कम जो असतो तो तिथेच राहिला आहे, मात्र खासदारांचा लॉ मेकरचा 24% जे आहे वाढला आहे. इतकंच नव्हे सर, ह्यालाच जोडून तुम्ही शेतकरी म्हणा किंवा कामगार म्हणा त्यांच्या तर वेतनांमध्ये कुठेही अशी बढोतरी एकदम मोठ्या प्रमाणाने दिसत नाही. तुम्ही खासदार पण आहात, मंत्री पण आहात, कशी वेळ? मॅडम, मी मंत्री आहे म्हणून मला जास्त काही तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर बोलता येणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की सगळ्या ठिकाणी गरजेनुसार, कामानुसार त्या ठिकाणी वाढ होत असते. आज शेतामधला मजूर जरी असेल त्यांचीसुद्धा त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ दरवर्षी होत असते किंवा गरजेप्रमाणे. त्या काय काही परमनंट फिक्स असं त्यांना रोजगार ठरलेला नसतो, पण हंगामानुसार, सीझननुसार त्या ठिकाणी आणि शेतकऱ्याला असलेल्या गरजेनुसार त्या ठिकाणी त्यांना मोबदला दिला जात असतो. बाकीचा कॉमन मॅन आणि तुम्ही दरडोई उत्पन्नाचं म्हटलं तर आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात या 10 वर्षामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. आता त्याचे आकडे माझ्याकडे नाही, पण 2014च्या अगोदरचं दरडोई उत्पन्न आज 2025मधलं जर दरडोई उत्पन्न जर आपण या देशाचं पाहिलं तर निश्चित याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि हा निसर्गाचा नियम आहे की दरवर्षी जी काही महागाई वाढते किंवा दरवाढ होते किंवा ह्या होतात, तर याला अनुसरून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार शासन करत असते, सगळ्यासाठी करत असते. सर, एक मुद्दा आहे, तुमच्या खासदारांचं जेव्हा वेतन वाढ होते तेव्हा तुम्ही सगळे एक असतात, तुम्ही पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येतात. बाकी योजनांच्या दरम्यान तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल समोरचा विरोधी पक्षाचा माणूस बोलल्यानंतर तुमच्या काळात काय झालं असं सांगून उत्तर देतात. ही एकात्मता नक्की येते कुठून? नाही, हे बघा, हा जे निर्णय होते एकात्मतेचा विषय नाही किंवा त्याच्यामध्ये नाही. ह्या खऱ्या अर्थानं आपण कुठलाही या देशामधला कायदा तयार करत असताना, कुठलाही निर्णय घेत असताना आपण सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय सगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेतले जातात. आणि म्हणून हाही जर निर्णय घेतला असेल आपल्या दिल्ली सरकारने, केंद्र सरकारने, आदरणीय मोदीजींनी, तर ते सामान्यातला सामान्य खासदार की त्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्याजवळ सोर्स काय आहे आणि त्याच्यासाठी तो खासदार म्हणून त्याचं जीवनमान त्यानं चांगलं जगावं, लोकांची सेवा त्यानं चांगली करावी, यासाठी म्हणून ते घेतलेले निर्णय असतात. आणि ते कुठल्या एका पक्षासाठी नाही, ते सर्व खासदारांसाठी, सर्व पक्षातल्या लोकांसाठी. हा निर्णय जो घेण्यात आला हा महागाई इंडेक्सचा विचार करून घेण्यात आलेला निर्णय आणि महागाई इंडेक्सनुसार बाकी जे सरकारी वेतनदार आहेत त्यांची सॅलरीमध्ये एवढी हाईक झालेली नाही. तुमच्या सॅलरीमध्ये 250 पट हाईक करण्यात आलेली आहे. 250 पट वेतन होतं 400 रुपये 1947ला आणि आताचं वेतन झालंय 1,24,000. तर एवढं सगळं फक्त खासदारांसाठी तुम्ही एवढे एकत्र येतात? नाही. बाकी ज्या योजना आहेत, इंदिरा गांधीचा डोल दिला जातो त्यांच्या नावाने, तो तितक्याच रकमेत आहे.
घरकुलची जी रक्कम आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी सातत्यानं खासदार मागणी करतात, त्याच्यात वाढ होताना पाहायला मिळत नाही. मात्र तुमच्या वेतनामध्ये वाढ होते, ही एकात्मता कशी जमते? नाही, हे बघा, सगळ्या गोष्टीचे विषय सगळे खासदार सत्ताधारी असो विरोधी असो मतदारसंघामधल्या लोकांच्या ज्या अडचणी असतात त्या सातत्यानं आपापल्या सभागृहामध्ये मांडण्याचा आणि सोडवण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आज तुम्हाला आठवत असेल की इंदिरा गांधीच्या काळामध्ये जी झोपडपट्टी म्हणून लोकांना मिळत होती तिची किंमत अवघी मला वाटते काहीतरी 7 की 8 हजार रुपये होती. अगदी एकदम पतल्या टिनाच्या, अगदी कागदी टिनासारखे टीन राहायचे, त्या टिनाच्या साध्या झोपडपट्ट्या त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये दिल्या जात होत्या. आज मोदीजींच्या काळामध्ये सगळ्या लोकांना पक्कं घरं देण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये घेतलेला आहे आणि अनेक मोठ्या प्रमाणामध्ये या घरकुलाचे वाटपही सुरू आहे आणि त्याचं टार्गेटही मोठ्या प्रमाणात जिल्हावाईज दिलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याचं माझ्या जर विचारत असाल तर यावर्षी या घरकुलाचं 65,000 घरकुलांचं टार्गेट एकट्या बुलढाणा जिल्ह्याला आलेलं आहे. सर, जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप जे करण्यात आले त्या महिलेला अटक करण्यात आली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या सभागृहामध्ये असं सांगितलं की एक मोठं षडयंत्र होतं आणि त्या ज्या आरोपी आहेत त्या आरोपींना सुप्रिया सुळे त्याचबरोबर रोहित पवार यांनी फोन केले होते. हे बघा, हा विषय मी काही पाहिला नाही, मी जास्त बोलणार नाही, पण आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की आजकालच्या जमान्यामध्ये हनी ट्रॅपचे प्रकरणं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समोर येत आहेत आणि मला तरी असं वाटते की 100 प्रकरणातला एखादाच माणूस हे प्रकरण पुढं आणतो किंवा येल्या जातं. 99 प्रकरणं हे तो बदनामीच्या धाकानं मीडियाच्या समोर म्हणा किंवा वृत्तपत्रामध्ये त्याच्याबद्दल किंवा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन कंप्लेंट करत नाही. पण हे एक समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो हे हनी ट्रॅपचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. तशाच प्रकारचा तो जयकुमार गोरेसोबत झालेला असावा असं मला वाटतं. ठीक. नागपूरमध्ये जी घटना घडली रेडी नागपूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर बुलडोझरची कारवाई केलेली आहे. जो आरोपी होता त्याची आणि त्याच्या जी इमारत त्याच्यावर पण यावरून प्रतिक्रिया उमटत. हे बघा, नागपूरमध्ये जी दंगल त्या दिवशी झाली, सर्व माध्यमं असतील, पोलीस इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा त्या ठिकाणचे राहणारी लोक असतील, या सगळ्यांनी एकमतानं त्या ठिकाणी मांडलेलं आहे की ती दंगल पूर्वनियोजित होती. त्या दंगलीमध्ये तलवारी होत्या, कुऱ्हाडी आल्या. एवढंच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा शस्त्रांनिशी हल्ला करण्यात आला आणि अशी पूर्वनियोजित दंगल असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर शांतता अबाधित ठेवायची असेल तर या दंगलखोरांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजेत. आणि आज आपण पाहत असाल की उत्तर प्रदेशामध्ये जसं त्या ठिकाणी दंगलखोर असतील किंवा काश्मीरमध्ये जी लोकांवर दगडफेक व्हायची आता ती दगडफेक थांबलेली आहे, तर त्याचं कारण आहे कडक कारवाई. आणि म्हणून त्या आरोपीच्या घरावर जो बुलडोझर चालला, निश्चितच जर अतिक्रमणात घर असेल, चुकीच्या पद्धतीनं घर बांधून त्या ठिकाणी समाजामध्ये 2 समाजामध्ये वातावरण बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर निश्चित यांच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. पण मला एक लक्षात येत नाही, आपण म्हटलं की विरोधक लोक त्याच्यावर आरोप करतात. तुम्ही त्या विरोधकाला विचारा की जे हिंदुत्ववादी आहे म्हणून एकीकडे बोलतात, मग आज ते त्या ठिकाणी याच्यावर झालेली कारवाई त्याचं समर्थन का करत नाहीत? कामरा योग्य बोलला हे बोलायला त्यांच्याजवळ वेळ आहे, पण नागपूरमध्ये अतिरेक्याची घरं बुलडोझरनं पाडलीत
हे म्हणायची हिंमत त्या ठिकाणी त्यांच्याजवळ नाही. ते म्हणायला गेले तर नक्की त्यांच्या दातखिळ्या बसतील, कारण की तेही आज महाविकास आघाडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या लोकांचं तुष्टीकरण करताना जागोजागी आपल्याला दिसतात. आणि ही त्यांची वृत्ती मागच्या 2.5 वर्षामध्ये लक्षात आल्यामुळंच एकनाथराव शिंदे साहेबांना हा उठाव करावा लागला आणि बाळासाहेबांचे जिवंत हिंदुत्ववादी विचार जिवंत त्या ठिकाणी ठेवावे लागलेत. खरं म्हणजे याच्यावर जी काही लोकांनी टीका याच्यावर केली, कामराचं समर्थन केलं, खऱ्या अर्थानं हा म्हणजे कोर्टाचा अपमान आहे, निवडणूक आयोगाचा अपमान आहे आणि विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जो निर्णय दिला त्याचाही तो त्या ठिकाणी अपमान आहे. आणि त्या नालायक कामरानं जे बापाचं उदाहरण दिलं, हे बघा, कोणाचा बाप कोणी चोरू शकत नाही, आम्ही चोरलेला नाही. बाळासाहेबांचे विचार आम्ही घेतलेले आहेत, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढं नेतो आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढं नेतो म्हणून आम्ही कोणाचा बाप चोरला असं होत नाही. खरं म्हणजे हेच हिंदुत्ववादी जर विचार उद्धव साहेबांनी किंवा त्यावेळच्या त्या उभाटा गटांनी जर ठेवले असते तर मला वाटते हा पक्षही फुटला नसता. बिलकुल तो त्या ठिकाणी पोलीस तपासामध्ये दंगलीचा सूत्रधार म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि म्हणूनच पोलिसांनी आणि नागपूर महानगरपालिकेनं ती कारवाई केलेली. एक प्रश्न असा आहे प्रतापराव की रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर आक्षेप घेतला आहे ब्रिगेडनी, तर दुसऱ्या बाजूला आता धनगर समाजाकडून म्हटलं जातं की होळकरांनी जीर्णोद्धार केला होता त्यामुळे 31 मेची तारीख निवडली का? तर कुठेतरी वितुष्ट निर्माण होण्याचे प्रयत्न होत आहेत दोन समाजांमध्ये. हे बघा, महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीच्या लोकांना कुठलंही काम राहिलेलं नाही. आज तुम्ही पाहत असाल की ते इतके डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत की 2 अंकी आमदार निवडून आणता त्यांच्या नाकीनो आलेले आहेत आणि त्यांचा एकमेव धंदा महाराष्ट्रामध्ये आहे की कुठेही जरासं काही कारण सापडलं तर ते आपण जसं म्हणतो की ते समजून 2 समाजामध्ये कशी तेढ निर्माण होईल, 2 समाज एकमेकाच्या विरोधात कसे जातील आणि त्याचा आपल्याला राजकीय फायदा कसा मिळेल, हा एकमेव कार्यक्रम विरोधकांचा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, अशा या विचाराला ती थारा देणार नाही. निश्चित जे योग्य असेल त्याचं समर्थन केलं पाहिजेत, मग ते कोणीही असो, आणि जे अयोग्य असेल त्याचा विरोध आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.